लोक जागर इंडिया। यही आने वाला कल है, यही मेरे देश का कल है। एक नया इतिहास लिखेंगे। थेट दिल्लीवरून दिल्लीमध्ये होणारे मराठी साहित्य संमेलन की कटोरा संमेलन की लोणी लावा लोणी जिरवा कार्यक्रम। नमस्कार, मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात लोक जागर इंडिया। आणि आज आपण थेट दिल्लीवरून बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। पण हे संमेलन खरंच साहित्यिकांचा महोत्सव आहे की राजकीय लोणी लावा लोणी जिरवा कार्यक्रम आहे, असा प्रश्न पडतो। याला मी राजकीय शक्ती प्रदर्शन तर मुळीच म्हणणार नाही, कारण यात सामील होणाऱ्या साहित्यिकांकडे सत्याचा सामना करण्यासाठी लागणारी शक्ती, स्वाभिमान, नैतिकता थोडी तरी शिल्लक आहे का? चला तर पाहूया या तथाकथित साहित्य संमेलनाचा खरा चेहरा। दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम मध्ये मराठी साहित्य संमेलनाची भव्य तयारी झाली आहे। ती मुळातच सत्ताधारी लोकांच्या दारात कटोरा घेऊन आपली पगडी त्यांच्या पायावर अर्पण करण्यापासूनच। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साहित्याशी आणि त्यातही मराठी साहित्याशी काय संबंध? पण तरीही ते उद्घाटक शरद पवार स्वागताध्यक्ष, कहर म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे यांना ओढून ताणून महादजी शिंदे या नावाने जगाच्या इतिहासातील पहिला आणि एकमेव पुरस्कार दिला गेला आणि त्यावर प्रचंड गदारोळही झाला। मात्र या सगळ्या गोंधळात साहित्यिक कुठे होते? साहित्याचा विचार कुठे आहे? चंद्र राहिला नाही भाबड्या चकोरांचा, चांदण्यावरही ताबा आजकाल चोरांचा, असं कविवर्य सुरेश भट खुद्द विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्याच तोंडावर जाहीरपणे बोलून मोकळे झाले होते। हे संमेलन खऱ्या अर्थाने साहित्य महामंडळाचे आहे की सरकारच्या हातातील बाहुलं बनलंय? संजय राऊत यांनी या संमेलनाला दलालांचे संमेलन म्हणत टीका केली आहे आणि त्यामागेही अनेक कारणे आहेत। या संमेलनात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचा मोठा हस्तक्षेप आहे। आयोजक सरहद संस्थेने 2015 मध्ये पंजाब मधील घुमान येथे संमेलन यशस्वीपणे पार पडलं होतं। मात्र यावेळीच्या संमेलनावर उजव्या विचारसरणीचा विळखा असल्याचा आरोप होतोय। कार्यक्रम पत्रिकेवर जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येतं की साहित्यिकांपेक्षा नेते, अधिकारी आणि सुपारी पत्रकारांचा भरणा अधिक आहे। साहित्य संमेलन हे पत्रकार संमेलन किंवा राजकीय व्यासपीठ होत आहे का, असा प्रश्न विचारला जातोय। काही मोजके अपवाद आपण सोडून देऊयात। आता 3 दिवसांच्या या भरगच्च कार्यक्रमात अनेक मान्यवर, साहित्यिक, कवी, लेखक यांचा सहभाग फारसा दिसत नाहीये। त्यामुळे मराठी साहित्यप्रेमींची निराशा होऊ शकते। याला आयोजकांचे राजकीय व्यवस्थापन म्हणायचं का? दिल्लीतील मराठी भाषेच्या दुर्दशेवर कोणीच बोलताना आपल्याला कधीच दिसत नाही। दिल्ली विद्यापीठातील मराठी विभाग केव्हाचा बंद झाला? मराठी भाषा अकादमीची घोषणा ही हवेतच विरली आणि दिल्ली आकाशवाणीवरील मराठी वर्तमानपत्र देखील बंद करण्यात आलं। मराठी भाषा टिकवायची असेल तर केवळ संमेलन पुरेसं नाही, त्यासाठी सरकारची ठोस कृती आवश्यक आहे। आता संमेलनात आलेल्या लोकांचे मत वेगवेगळे आहेत। काहींना हे मराठी भाषेच्या प्रसारासाठी चांगलं पाऊलही वाटते, तर काहींना याचा साहित्याशी काहीच संबंध नाही असंही वाटतं। तर हे संमेलन साहित्याचा खरा उत्सव आहे की राजकीय सत्ता कारणाचा एक भाग? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, पण त्यासाठी सरकार पावलं उचलणार आहे का? मराठी शाळा टिकणार आहेत का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। दिल्लीचा या भव्य संमेलनाने राजकीय हालचालींना नवी दिशा दिली आहे, पण मराठी भाषेचं भवितव्य सुरक्षित आहे का? आणि साहित्य संमेलनाची भूमिका राजकीय भाटगिरीची होत चालली आहे का? यावर तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा।
मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून लोकजागर इंडियासाठी. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब लोकजागर इंडिया.